अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला आपण रमा एकादशी आणि वसुबारस साजरी करत असतो. वसुबारस हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. ह्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो. दिवाळी सण हा अंधकारातून आपल्याला प्रकाशाकडे नेणारा आहे. अज्ञान रूपी अंधाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणारा आहे. ह्या दिवशी गायीची तिच्या वासरासोबत पूजा करायची पद्धत असते. आता अश्विन कृष्ण पक्षातील एकादशीला वसुबारस सण येतो, जो उद्या आहे. उद्या काही ठिकाणी उपवास केले जातात, काही ठिकाणी नाही केले जात. एकादशीचा उपवास आणि वसुबारसेचा उपवास हा वेगवेगळा असतो. आपल्याला उद्या गायीची पूजा करायची असते आणि काही उपाय सांगणार आहे जे तुम्ही आवर्जून करा, की जेणेकरून तुमच्या आयुष्यातील काही ज्या आर्थिक अडचणी आहेत, काही बाळासंबंधित अडचणी आहेत, त्या सुद्धा जर तुम्ही एकादशीला सेवा केली, उपाय केले तर ते कमी होतील. ते कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता रमा एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी आल्यामुळे आपण ज्यांच्याकडे गायीचा गोठा नाही आहे, गायी आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. असं म्हटलं जातं की गायीमध्ये 33 कोटी देव आहे. म्हणून तर आपण फक्त गायीची जरी पूजा केली तरी आपल्याकडनं 33 कोटी देवांचं पूजा केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. गायी जेवढी तिच्या बाळाला जीव लावते, त्याच पद्धतीने गायीचं जो रक्षण करत असतो, गायीचं जो पालन करत असतो, ती त्याला सुद्धा तेवढ्याच प्रमाणात जीव लावत असते. आजही खूप भाग्यवान घर आहे की ज्यांच्या घरात गोपालन होतं, ज्यांच्या घरात गायीची पूजा केली जाते, ज्यांच्या घरात गायीचं पालन केलं जातं. त्या लोकांना याचा अनुभव आहे की गायी जेवढं तिच्या बाळाला जीव लावत असते, तेवढंच ती आपल्याला म्हणजे जिचं गायी पालन करत असतो ती त्याला सुद्धा जीव लावत असते. आता ह्या दिवशी गायीची तिच्या बाळासोबत पूजा करायची असते. वसुबारस सण कसा साजरी करावा या संदर्भातली माहिती आपल्या चॅनलवर आहे, नक्कीच बघा, जेणेकरून तुम्ही घरातल्या घरात सुद्धा वसुबारस साजरी करत असतो. शहरामध्ये गायीचा गोठा किंवा गोशाळा बघायला मिळत नाही, पण खरं सांगू का, आजकालचे लोक इतके जागृत झालेले आहे की प्रत्येक गावामध्ये एक तरी गोशाळा आहे. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही गायीची पूजा करू शकता. पण ज्यांना अगदी नाहीच शक्य होत तर त्यांनी घरात केली तरी चालेल. म्हणून तर आपण गायीची मूर्ती आणतो आणि घरात स्थापन करत असतो, की जेणेकरून आपल्यालाही घरात गायीची सेवा करायचं पुण्य मिळेल. आता जसं आपण गायीला एक प्रदक्षिणा जरी मारली तरी 33 कोटी देवांना प्रदक्षिणा मारल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. गायी आपल्याला अमृत देत असते, ती दुधा स्वरूपात अमृत देत असते. गायीपासून आपल्याला 5 पदार्थ मिळत असतात. त्याच्यामध्ये येतं दूध, येतं तूप, येतं त्याच्याबरोबर पंचगव्यामध्ये वापरणारं जे काही साहित्य आहे, दही आहे, तर ह्या सगळे प्रकार आपल्याला गायीपासूनच मिळत असतात आणि ते खरंच अमृतासमान काम करत असतात. उद्या रमा एकादशी असल्यामुळे अंघोळीच्या पाण्यात पंचगव्य टाकावं आणि खरं तर हे 5 दिवस, आता उद्या पहिला दिवा लागणार आहे, तर ह्या दिवाळीच्या 5-6 दिवसामध्ये दररोज गायीचं पंचगव्य जे केंद्रात मिळतं, प्रत्येकाच्या घरात ते असेलच, ते पंचगव्य टाकून अंघोळ करावी. खूप चांगला अनुभव येतो. पंचगव्य टाकून जेव्हा अंघोळ करतो तेव्हा आपल्यात काही व्याधी असेल, काही ज्याला आपण म्हणतो की शरीर जर पडलं आहे, चिडचिड होते, काही करावं असं वाटत नाही, किंवा बाहेरील बाधा ज्याला आपण म्हणतो की वाईट मार्गाला एखादा व्यक्ती लागला आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही तो उपाय करू शकता. आणि ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी सुद्धा उद्या अंघोळीच्या पाण्यात पंचगव्य टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. हा झाला पहिला. दुसरा, आपल्याला घरात गायीची पूजा करायची असते, पण गायीच्या गोठ्यात जाऊन तुम्ही पूजा केली तर तुम्हाला खूप चांगला अनुभव आणि तेवढं सुख तुम्हाला भोगायला मिळेल. आपण दररोज गायीच्या गोठ्यात जाऊन तिची पूजा करत नाही, पण वसुबारसेच्या दिवशी आवर्जून जावं. आणि 90% लोक गायीला डाळ घेऊन जातात, गायीला गहू घेऊन जातात. उद्या गायीला डाळ किंवा गहू खाऊ घालू नये असं म्हटलं गेलं आहे. मग काय खाऊ घालावं? अगदी एवढ्याच्या गुळाचा तुकडा जरी तुम्ही घेऊन गेलात तरी चालेल. आता इतकं ती गाय बिचारी खात असते तर तिने सगळ्यांचं खावं असं नाही, पण तुम्ही घेऊन गेला आहात, तिथे जे त्यांचं पालन करणारे दादा आहे त्यांच्याकडे जरी दिलं तरी ते आज न उद्या तिला खाऊ घालणार आहे. तुम्ही असंही करू शकता. एक सांगायचं आहे, जेव्हा आपण गायीची पूजा करायला जातो तेव्हा गायीच्या पायाखालची जी माती आहे ती आवर्जून आणावी. ह्या मातीमध्ये वाईट शक्ती, नकारात्मकता, बाहेरील बाधा, घरातील कटकट किंवा संसारिक अडचणी, आर्थिक प्रगती न होणं, घरात एखादी नजरबाधा असलेली आहे, घरात सतत वारंवार चिडचिड, भांडण, असा जर काही तुमच्या घरात अडचण असेल तर नक्कीच उद्या गोशाळेत जेव्हा तुम्ही गायीची पूजा करत असता, लक्षात घ्या, गायीची पूजा कशी करायची ते तुम्हाला थोडक्यात सांगते. गाय पायांवर, चारी पायांवर तुम्हाला
थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, जर व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊन. त्याच्याबरोबर गायला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. आरतीचं ताट घेऊन जा, त्याच्याबरोबर गायीला प्रदक्षिणा घाला. हे सगळं केल्यावर तुम्हाला गायीच्या पायाखालची जी माती, ज्याला धूळ म्हणतो आपण, अरे त्या धूळमध्ये काय आहे, तुम्ही काही पण सांगता आम्हाला करायला, नाही, त्या धूळमध्ये खूप प्रमाणात चांगली शक्ती आहे. नकारात्मकता जाण्यासाठी, त्याच्यात खूप वाईट बाधा कमी करण्यासाठी खूप मोठी शक्ती आहे. आता त्याचं काय करायचं ते पण तुम्हाला सांगते. अगदी एवढीशी माती जरी आणली तरी चालेल. ती माती आणायची, वसुबारसच्या दिवशी ती एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही ठेवू शकता. वसुबारसेच्या दिवशी तुमच्या घरात जर असं कोणी आहे ना, चिडचिड करणारं, तापट करणारं, भांडण करणारं कोणीतरी असतंच आपल्या घरात, त्याच्या आहे ना उशाच्या खाली ती रात्रभर ठेवायची. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिवशी तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा तुमच्या घरात जर मोकळं पटांगण असेल तर तिथे तुम्ही टाकून देऊ शकता. ताई, एवढीशी माती आणून तुम्ही प्रत्येकाच्या उशाखाली सुद्धा ठेवू शकता. आता ती माती असल्यामुळे तुम्ही काय डायरेक्ट ठेवू शकत नाही. एका सॉरी, एका कागदामध्ये, एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये थोडी 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 माती घाला. 4 जण असेल तर 4 जणांच्या ते छोटे छोटे पाऊच करायचे, त्यांच्या त्यांच्या उशाखाली ठेवायची. दुसऱ्या दिवशी ती विसर्जन करावी. करून बघा, काय अनुभव येतो मला नक्की सांगा. आता हा झाला उपाय. आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी गोपालन करून ह्या समाजाला खूप मोठं आपल्यासाठी एक त्यांनी तत्व देऊन गेले आहे, की त्यांनी इतकी सेवा केली गायीची की त्यांना गोपाल म्हटलं आहे. गायीच्या सेवा करणारा जो व्यक्ती आहे त्याला तेवढं तेवढं त्याला पुण्य पण लागतं आणि देवाकडनं तेवढी सकारात्मकता मिळते आणि ते तेवढी मनाला शांती पण लागते. तुमच्याकडनं जर एवढं नाही शक्य होत, की अर्थात आपण गायीची रोज सेवा करणं शक्य होत नाही, तर तुम्हाला काय करायचंय, उद्या जेवढा गायीला मान आहे, अर्थात उद्या एकादशी आहे, तेवढा भगवान श्रीहरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना सुद्धा आहे. ज्यांच्या घरात बाळकृष्ण असेल त्यांनी उद्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. संतान प्राप्तीसाठी 108 दिवस किंवा 41 दिवस जो कोणी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करतं, ते तीर्थप्राशन करतं, त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. खूप सुंदर आणि उच्च कोटीची सेवा आहे. आपल्या असंख्य महिलांनी ही सेवा प्रामाणिकपणे केली आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यासहित. त्यांना याचा अनुभव आला आहे. कारण विज्ञानासोबत अध्यात्माची जोड सुद्धा तेवढीच महत्वाची असते आणि अध्यात्मासोबत विज्ञानाची जोड सुद्धा तेवढीच महत्वाची असते. उद्या तुम्हाला सकाळीच किंवा अगदी आता रात्र करू नका, दुपारपर्यंत किंवा सकाळी तुम्ही करू शकता. ज्यांना संतान प्राप्ती आहे त्यांनी सुद्धा एक बाळकृष्णाची सेवा म्हणून बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा असतो. ज्यांना काहीच नाही येत त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करून करून तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. ज्यांना पुरुष सुक्तम येतं त्यांनी ते म्हणावं, त्याच्याबरोबर श्री सुक्तम म्हणावं. त्याने आता एक वेळा तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि एक वेळा पुरुष सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे. हे म्हणून तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा. मूर्ती स्वच्छ तामणात धुवून झाल्यावरती जागेवर ठेवावी आणि तुम्हाला जो मंत्र येत असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मंत्र जाप करून सुद्धा तुम्ही बाळकृष्णांना तुळशी पत्र अर्पण करू शकता. उद्या बाळकृष्णाची ही सेवा करायला चुकवू नका. आता संतान प्राप्तीसाठी जे तीर्थ आहे ते नवरा बायकोनीच प्राशन करायचं असतं. ज्यांना नव्याने सुरुवात करायची आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, म्हणजे तुम्हाला इन डिटेल तो व्हिडिओ कळेल. आता ज्यांच्या घरात लहान मुलं वगैरे आहे, ज्यांना संतान प्राप्तीसाठी नाही, त्यांनी सुद्धा ते प्राशन करायचं, थोडं थोडं आपल्या घरात शिंपडायचं, हे तुम्ही करू शकता. संध्याकाळी पहिला दिवा लावला जातो. आता ज्यांच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती नाही, मला नाही वाटत आपल्या घरात, आपल्या मराठी लोकांमध्ये, हिंदू धर्मामध्ये असं कुठलंच घर नाही की ज्यांच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नाहीये. तुमच्याकडे असेलच. आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी भगवान विष्णूंच्या चरणांवर आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. एकादशीला तुळशीचा उपवास असतो, तुळस तोडू नका, तेवढी काळजी घ्या. आता तुळशी समोर सुद्धा संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीला प्रदक्षिणा घालायचा आहे. तुळशीचं पावित्र्य खूप आहे आणि तेवढं आपल्याकडनं राखलं गेलं पाहिजे. तुळशीला स्पर्श न करणं, तिला पाणी न घालणं, कारण असं म्हटलं जातं की तुळशीचा सुद्धा निर्जली उपवास असतो, म्हणजे एकादशीला तुळस पाणी सुद्धा पित नाही असं म्हटलं जातं. मग तेवढं पावित्र्य आपण आवर्जून पाळावं. शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आपल्याला तुळशी समोर लावायचा आहे. प्रदक्षिणा घातला आलं तर शक्य म्हणजे चांगलंच आहे, नाही तर तिच्या समोर बसून सुद्धा भगवान श्री हरी विष्णूंचा कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता. उद्या घरात दिवसभरात विष्णू सहस्त्रनामाचं आवर्जून पठण करावं.
विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करावं. चातुर्मास चालू आहे, भगवान श्रीहरी विष्णू जगाचं पालन करता. जर ते संपूर्ण जगाचं पालन करतात तर ते तुमचं माझं पालन का नाही करणार? म्हणून उद्या भगवान श्री हरी विष्णूंच्या ज्या काही विष्णू सहस्त्रनाम आहे किंवा विष्णू सहस्त्रनामावली आहे किंवा व्यंकटेश स्तोत्रम आहे ते पठण करावं. ज्यांना काहीही करता येत नाही त्यांनी सरळ विष्णू सहस्त्रनाम लावून द्यायचा. तुमचं काम करता करता तुम्ही फक्त ती सवय करा की रोज विष्णू सहस्त्रनाम लावून द्या. बघा तुमचं एक दिवस पाठ होईल, कारण ते पूर्ण संस्कृत आहे, माहिती आहे. थोडस आपल्याला पण वाचायला भीती वाटते, बापरे काही चुकलं तर. देव काहीही करत नाही, देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. एखादा वाक्य चुकलं तर देव काही शिक्षा देणार नाही आहे. तर उद्या विष्णू सहस्त्रनामाचं आवर्जून पठण करावं आणि जी काही सेवा सांगितली आहे, जी काही उपाय सांगितले आहे ते तुम्ही आवर्जून करावं. वसुबारसेच्या दिवशी दान धर्माला सुद्धा महत्व आहे. ह्या दिवशी गोदान केलं जातं. आपण एवढं नाहीये की आपण गोदान करू शकतो, पण हा तुम्ही गायची मूर्ती घरी आणू शकता जर तुम्हाला आणायची असेल तर, आणि देवघरात तुम्ही स्थापन करू शकता. पण ज्यांना नसेल शक्य या गोदान करणं किंवा ते आपण नाही करू शकत, तर एखाद्या गरजूला तुम्ही दान करू शकता. मग ते यथाशक्ती असो, मग ते वस्त्रदान असो, एखादं धान्याचं दान असो. ह्या जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे दान. जेव्हा तुम्ही कोणासाठी चांगलं करत असता त्या क्षणात तुमच्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. म्हणून जर तुम्हाला मदत करणाऱ्या ताई असेल किंवा तुमच्याकडे काम करणारी कोणीतरी व्यक्ती असेल तर त्यांना दान करा. मग तुम्ही डाळ दान करा, तुम्ही गूळ दान करा, की जेणेकरून दिवाळीला त्यांच्याही घरात गोडधोड होईल. किंवा काय तुम्हाला तुमच्या घरात यथाशक्ती जे काही असेल, मग ते कडधान्य असो किंवा ज्याला आपण शिदा म्हणतो, ते सुद्धा तुम्ही दान करावं. बघा तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल. नक्कीच, यात काही शंका नाही. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी, भगवान विष्णूंच्या चरणी मी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.